राजूरचा बाजार म्हटला तर या ठिकाणी 40 गाव डांगाणातून असंख्य लोक राजूरला बाजारानिमित्त येत असतात। मित्रांनो, मी पण सोमवारी राजूरला गेलो होतो। या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री मारुती मेघा साहेब यांचा कार्यकर्त्यांसोबत प्रचार चालू होता। तर मारुती मेघा साहेब या बाजारानिमित्त आलेले अनेक मतदारांच्या गाठी भेटी घेत होत्या आणि प्रचारात चांगला जोमात सुरू होता। मी पण राजूरला गेलो होतो। म्हणलं चला आपण पण थोडंसं राजूरमध्ये फिरू आणि मारुती मेघा साहेब यांचा थोडासा व्हिडिओ पण बनवू, कारण बरेचसे मित्र हे आपले अकोले तालुक्यातले आहे, ते पण माझे खूप मनापासून व्हिडिओ बघतात। तर नक्कीच मारुती मेघा साहेब यांना सपोर्ट करा आणि जे काय सफरचंद चिन्ह आहे ते बटन दाबून मारुती मेघा साहेबांना विजय करा। नक्कीच एक गरीब उमेदवार हा अकोले तालुक्याचा आमदार होऊ शकतो, त्यासाठी आपली सर्वांचं सपोर्टची गरज आहे। मित्रांनो, जे काय अनेक कार्यकर्ते जे काय पॉम्पलेट आहे ते घेऊन या राजूरच्या बाजारामध्ये प्रचार करत होते। असा हा प्रचार बराच वेळ चालू होता। चला मित्रांनो, बरेच प्रचार चालू आहे। अनेक जे काही दुकानदारांच्या गाठी भेटी घेत आहे मारुती मेघा साहेब आणि बरंच फिरला आहे या बाजारामध्ये। तसं बाजार म्हटलं तर लोक बाजारानिमित्त राजूरला येतच असतात, त्यामुळे अनेक मतदार यांच्या गाठी होत असतात। त्यामुळे मग साहेबांनी पण अनेक मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आणि नक्कीच आम्हाला पण थोडंसं सपोर्ट करा असं साहेबांनी सांगितलं। मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी तर गर्दी खूपच असते राजूरच्या बाजारामध्ये। राजूर म्हटलं तर अकोले तालुक्यामध्ये येतं आणि अकोले तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, तर तुम्हाला माहीतच आहे। अकोले तालुका म्हणजे एक पर्यटनांनी नटलेला एक तालुका आहे आणि या ठिकाणी अनेक लांबून लोक फिरण्यासाठी पण येत असतात। तर असा सुंदर तालुक्याचा आमदार हा मारुती मेघा नक्कीच झाला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करायची जबाबदारी ही आपली आहे आणि आपण नक्कीच त्यांना एकतरी मत द्यावे। 6 तारखेपासून आमचा पायी प्रचार दौरा अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू होता। रात्री आमचा रंध्याला मुक्काम होता। आज रंधा करून राजूर बाजारपेठेमध्ये आम्ही आलेलो मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी। खरं तर ह्या तालुक्यातली गोरगरीब जनता आपल्याला आशीर्वाद देते, सहकार्य करते, मदत करते आणि आम्हाला देखील सुद्धा त्यांना चांगले दिवस आणायचे यासाठी आम्ही हा सगळा प्रवास प्रचार करतोय। आणि म्हणून खरं तर राजूरची आज बाजारपेठ, आज सोमवार बाजार आहे। 40 गाव डांगाणातील हजारो लोक आज या बाजारपेठेमध्ये आलेली आहे, बाजारच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही सगळ्यांना भेटतोय, व्यापाऱ्यांना भेटतोय आणि राजूरकरांना आम्ही खरं तर हेच आश्वासित करतोय की राजूरकरांना आम्ही जीव लावू, आम्हाला सहकार्य करा, मदत करा, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतोय। खरं तर या सगळ्या वरच्या भागातली सगळी लोक राजूरवर येतात, त्यांना सहकार्य आम्ही सर्वजण करणार आहे आणि म्हणून राजूरचे मुख्य जे काही प्रश्न आहेत
पिण्याच्या पाण्याचं असेल, लाईटचं असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, व्यवस्था, सगळ्या गोष्टी आम्हाला सर्वांना करायच्या आहेत. आणि म्हणून राजूरकरांसाठी आम्ही सर्वजण तत्पर राहू. राजूरच्या लोकांना, नागरिकांना आम्ही जीव लावू. वातावरण चांगलंय, 24 तास पाणी पुरवठा राजूरकरांसाठी आम्ही करू. राजूरकरांना आम्ही कधी टाळणार नाही अशा प्रकारचं आश्वासन आम्ही बाजारपेठेमध्ये फिरताना आम्ही सर्वांना दिलेलं आहे. आणि म्हणून मतांचं विभाजन पाहता एक चांगल्या प्रकारची संधी आम्हाला या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे. आता लोक म्हणतात का श्रीमंतांचे नको, तर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी गरिबांचा आमदार व्हावा अशा प्रकारची परिस्थिती सगळी बघायला मिळते. आणि म्हणून राजूरकरांना आमचं एक विनंती, आव्हान आहे का तुम्हाला आम्ही जीव लावत राहू, काही कमी पडू देणार नाही. आम्हाला या निमित्तानं आमदारकीची संधी उपलब्ध करून द्या. आम्ही राजूरकरांना एक चांगल्या पद्धतीने सहकार्य करू. या भागातल्या मायबाप जनतेच्या सुखसुविधेसाठी राजूरमध्ये एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल, शिक्षण व्यवस्था, रस्ता, लाईट, पाणी या सगळ्या मूलभूत गरजा आम्हाला या निमित्तानं पूर्ण करायचे आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण सहकार्य करू. राजूरकरांनी मदत करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे. आणि म्हणून राजूरपेठ बाजारपेठमध्ये फिरत असताना एखाद्या दुकानामध्ये जर गेलं तर अक्षरशः व्यापारी वर्ग आमचं स्मित हास्य करून स्वागत करते. त्यांच्या मनातल्या भावना आम्हाला कळत आहे. आणि म्हणून त्यांना देखील वाटतं की आता बदल झाला पाहिजे, कोणतरी नवीन आपल्यातला माणूस एखादा आमदार झाला पाहिजे. आणि म्हणून सगळी राजूरकरची मंडळी आम्हाला मदत करते. राजूरकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी आमची विनंती आहे. आमदार झाल्यानंतर राजूरकरांना आम्ही टाळणार नाही. राजूरकरांना जेवढा जीव ह्या बाकीच्या लावला नाही तेवढा जीव आम्ही राजूरकरांना लावू अशा प्रकारचा शब्द देतो. धन्यवाद. आमचा फोटो चालेल तुमचा दिंडीवाले झाला बाजार कांदेवाडीचे गाड्या कुठे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? हा मारुती मेघा साहेब यांच्याबरोबरचा आजचा व्हिडिओ प्रचारानिमित्त काढला होता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी लाईक नसेल केले व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.